निषेध आम्ही निषेध व्यक्त करतोय काँग्रेसचा, कारण या पक्षाने आणि त्यावेळच्या राष्ट्रवादी जे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग पहिल्यांदा सुरू केला आणि त्यामुळे हा किती खोटा ठरलाय. हिंदूंना बदनाम करण्याचं हे षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र मोडून काढलेलं आहे. NIA कोर्टाने निकाल दिल्यानंतर हे षडयंत्र किती खोटं होतं हे सगळं समजलंय. त्यामुळे भगव्या टोप्या सगळ्यांनी परिधान केलेल्या आहेत आणि भगव्या टोप्या भगव्या साड्या परिधान करून तुम्ही पुढे जाताय. आम्ही भगव्याचे शिवसैनिक आहोत. आमच्या नसानसांमध्ये भगवं रक्त वाहतोय. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वाचा जर अपमान कोणी या हिंदुस्थानात करत असेल तर तो सहन केला जाणार नाही. माझा मंडळ जे स्वतःला हिंदुत्ववादी संघटना समजतात त्यांनी ह्याच्यावर उत्तर द्यावा की तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे. आज तुम्ही आतंकवादाला तुम्ही सनातन धर्म आतंकवाद म्हणता, हिंदू आतंकवाद म्हणता, निषेध आहे तुमचा. आणि टिळक भवन पर्यंत जाणार, बॅरिकेटिंग केलं. नक्कीच आज शिवसैनिकाला कोण थांबू शकत नाही. आज जे काही हिंदू विरोधी वक्तव्य जे चालू आहे, आज जे काही राजकारणी आज हिंदूंमध्ये विभागणी करतात, या लोक काय ह्याच्यावरती आज ते का गप्प आहेत. हिंदूंमध्ये तुम्ही विभागणी करता, हिंदूंना तुम्ही रस्त्यात मारता, हिंदूंमध्ये वाद निर्माण करता, पण असा एक हिंदू विरोधी आज काँग्रेसचा नेता आहे त्याच्या गळ्यात गळ्या घालून आपण बसता, तर जाहीर निषेध असल्याचा आहे. ठिकाणी भगव्या टोप्या घातलेल्या आहेत. हा भगवा महाराष्ट्र आहे, हा हिंदुत्वादी मानणारा महाराष्ट्र हा देश आहे, हा हिंदूंचा देश आहे आणि आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला कोणतीही त्याची लाज नाही. आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही हिंदू आहोत. त्यामुळे आपण बघतोय की हे सर्वजण टिळक